माझं नाव सनराज रामदास साबळे. माझ्या 4.5 वर्षाच्या मुलीवर डॉक्टर सचिन भंडारी केलिबिल हॉस्पिटल सातारा यांच्या इथे चुकीची ट्रीटमेंट केल्यामुळं माझ्या मुलीचा जीव धोक्यात गेलेला. आम्ही सचिन भंडारी यांच्याकडे ट्रीटमेंट चालू केली. मुलीला ताप येतोय म्हणून सदर ट्रीटमेंट 21 तारखेला चालू केली. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला विविध प्रकारच्या टेस्ट सांगितल्या. टेस्ट सगळ्या निगेटिव्ह आल्या. टेस्ट निगेटिव्ह आले असताना सुद्धा त्यांनी आम्हाला टीबीची ट्रीटमेंट चालू केली. टीबीची ट्रीटमेंट चालू केल्यानंतर त्यांनी आम्हाला गोळ्या घ्यायला लावल्या. गोळ्या घेतल्यानंतर ना त्या गोळ्या 650 mgचा एका टायमिंगचा डोस होता. दिवसात 1300 mgचा डोस होत होता. तर 1300 mgचा डोस घेतल्यानंतर मग 4.5 वर्षाच्या मुलीला भयंकर अशा पोटात वेदना होऊ लागल्या. आतड्यांना सूज आली, किडनीला सूज आली तिच्या. आणि आम्ही 1 तारखेला त्यांच्या क्लिनिकला आलो. तर त्यांनी आम्हाला ॲडमिट व्हायला सांगितलं. ॲडमिट झालो आम्ही. तपासण्या केल्यानंतर तिच्या पोटात दुखायचं काय थांबणानंतर मग त्यांनी आम्हाला पहिल्यांदा त्यांनी गोळीचं इंजेक्शन दिलं. 1 तासभर ती झोपली. नंतर 9:30-10च्या दरम्यान रात्री आम्हाला त्यांनी सांगितलं की ह्याच्या पुढचा उपचार काही इथं होणार नाही. ह्याच्या पुढच्या उपचारासाठी तुम्हाला पुण्याला जावं लागेल. मग नंतर मी म्हटलं आता कसं काय करायचं डॉक्टर, कशामुळे झालं असेल. तर म्हटलं तुम्ही टीबीची औषध दिली त्याच्यामुळे झालं काही. तर म्हटले कदाचित होऊ शकतं. तर मी त्यांना 2 वेळा विचारलं. तर त्या औषधं दिली मग कसं काय. नाही म्हटलं तो माझा एक ट्रीटमेंटचा भाग होता. तर म्हटलं साहेब म्हटलं आपल्याला टीबी डिटेक्टच नाही, तुम्ही औषधं कशी काय दिली, ट्रीटमेंट कशी चालू केली. तर म्हटले तुम्ही वेळ घालवू नका, तुम्ही लवकर इथनं हाला आणि पुण्याला जाऊन इथनं पुढचा उपचार करा. कारण सातारामध्ये कुठंच उपचार होणार नाही. त्याच्यानंतर आम्ही रात्री 12-12:30ला आम्हाला त्यांनी डिस्चार्ज घ्यायला लावला. आम्ही 12-12:30 वाजता इथनं गेलो, पुण्यात जाऊन ॲडमिट झालो. त्यानंतर जवळजवळ 12 दिवस आम्ही तिथे ॲडमिट होतो. 12 दिवसानंतरनं तिची प्रकृती सुधारल्यानंतर आम्ही डिस्चार्ज घेतला. नंतर आम्ही सातारामध्ये आल्यानंतर मग डॉक्टरांवर ॲक्शन घ्यायला चालू केलं. नंतर आम्हाला असं म्हणजे डॉक्टर आम्ही जेव्हा तिथं पोचलो तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही 4-5 तास लेट होत आहे. तर मुलीला हाय BP झाला होता, हृदयविकाराचा झटका येऊ शकत होता. आमचं आता एकच म्हणणं आहे प्रशासनाला की आम्ही SP ऑफिसला, कलेक्टर ऑफिसला, सिव्हिल सर्जनांना, ड्रग्स इन्स्पेक्टरला यांना सगळीकडे निवेदनं दिल्यात. पण आमची पाहिजे अशी सखोल चौकशी झाली नाही. आणि जी चौकशी झाली सिव्हिल सर्जनांकडून हे आम्हाला म्हणजे मान्य नाही. ही सगळी चौकशी अशी म्हणजे रचनात्मक आणि त्यांच्यात मनमिळावू अशी त्यांची संगनमतानं झालेली त्यांची चौकशी असल्यागत आम्हाला वाटतंय. तर काय तो लवकर आम्हाला तातडीचा निर्णय मिळावा आणि सचिन भंडारी यांचं किलबिल हॉस्पिटल आणि सचिन भंडारी यांचं लायसन हे लवकरात लवकर रद्द व्हावं आणि हॉस्पिटल बंद व्हावं. आज 26 जानेवारी रोजी सनराज रामदास साबळे पीडित मुलीचे वडील इथे उपोषणासाठी बसलेले आहेत. सदर मुलगी आमची 4.5 वर्षाची मुलगी स्वरांजली सनराज साबळे, तिला ताप येत होता 1-2 महिन्यापासून. म्हणून किलबिल हॉस्पिटल सचिन भंडारे यांच्याकडे ती ट्रीटमेंट चालू केली. ट्रीटमेंट चालू केल्यानंतर त्यांनी विविध प्रकारच्या तपासण्या केल्या. त्या तपासण्या सगळ्या निगेटिव्ह झाल्या. त्यानंतर त्यांनी टीबीच्या तपासणीसाठी आम्हाला सांगितलं. त्याप्रमाणे टीबीच्या पण तपासण्या त्यांनी केल्या. त्यांनी सिव्हिलला सांगितलं तपासण्या करायला. त्या तपासण्या सगळ्या निगेटिव्ह आल्या. निगेटिव्ह आल्यानंतर त्यांनी टीबी नसताना टीबी ट्रीटमेंट चालू केली. त्यावेळी डॉक्टरांना विचारणा पण केलेली आम्ही, बाबा तुम्ही टीबीची करताय का. ते म्हणले ती एक ट्रीटमेंटचा भाग आहे. पण टीबीची ट्रीटमेंट करत असताना टीबी ट्रीटमेंट चालू केल्यानंतर तिच्या पोटात खूप अशा वेदना चालू झाल्या. त्याच्यापूर्वी ती ट्रीटमेंट चालू करण्यापूर्वी तिच्या पोटात दुखण्याचा कुठलाही प्रकार नव्हता. त्यानंतर पोटात दुखायला लागलं. त्यानुसार 1 तारखेला त्याला दवाखान्यात घेऊन गेलो आम्ही दुपारी 3 वाजता. 3 वाजता दवाखान्यात नेल्यानंतर त्यांनी ॲडमिट करून घेतलं. ॲडमिट केल्यानंतर त्यांनी त्यांच्या बुलीची वगैरे औषध दिली. मग रात्री 10-10:30च्या आसपास त्यांच्या लक्षात आलं की आपल्या हातातनं काय आता ही कवर होत नाही. मग त्यांनी बोलवून घेतलं आम्हाला आणि सांगितलं की पुढील उपचारासाठी तुम्हाला पुण्याला न्यावं लागेल. पुण्याला नेण्यासाठी सुद्धा त्यांनी एक प्रिस्क्रिप्शन दिलं. त्यानुसार बाहेरच्या दवाखान्यातनं गुलीचं इंजेक्शन आणायला लावलं. ते गुलीचं इंजेक्शन दिलं. बरं डिस्चार्जच्या वेळेस त्यांनी आम्हाला कुठल्याही सपोर्टसाठी ॲम्ब्युलन्स किंवा ऑक्सिजन सुविधा किंवा डॉक्टर कुठला सुद्धा दिला नाही. त्यांनी त्यांचा हात मोकळे करण्यासाठी फास्टमध्ये डिस्चार्ज दिला. आणि रात्रीच्या 12 वाजता आम्ही वैयक्तिक गाडीनं आम्ही पुण्याला घेऊन गेलो. पुण्यात एक 10-12 दिवसाच्या ट्रीटमेंटनंतर मुलीची प्रकृती स्थिर झालेली आहे.
पण झालेल्या त्रासासाठी व अशा चुकीचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई होण्यासाठी प्रशासनाला आम्ही कलेक्टर, सिव्हिल सर्जन, पोलीस प्रशासन यांना सगळ्यांना अर्ज दिलेले आहेत. त्या डॉक्टरचा दवाखाना सील करण्यात यावा यासाठी उपोषणाला बसलेला आहे. मी मुलीचा काका आहे. आम्ही आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत यासाठी लढा देत राहू. पण डॉक्टर वेळोवेळी गोरगरीब पेशंट असतील त्याच्याकडून जास्त पैसे आकारले जातात, तर त्याबद्दल आपलं काय सांगतो? आता कसं आहे, आमची मुलगी आजारी होती त्यामुळे आमचा फुल ह्याचा होता. आम्ही शेवटच्या डिस्चार्जच्या वेळेस सुद्धा तिची काय असेल ती फी दिलेली आहे. पण डॉक्टरचं कुठल्याही प्रकारचं गांभीर्य नाही ट्रीटमेंटच्या बाबतीत, असं आमच्या निदर्शनास झाले. पेपरला बातमी मागच्या आठवड्यात 10 दिवसात गेल्यानंतर सुद्धा आम्हाला बऱ्याचशा रुग्णांच्या नातेवाईकांचे आम्हाला फोन आले की आमच्या बाबतीत सुद्धा असं घडलेलं आहे, पण आम्ही लढा देऊ शकलो नाही. तर तुम्ही ह्याच्यातनं मागं हटू नका आणि इथनं पुढे कुठल्याही बालकावर असे चुकीचे उपचार होऊन त्याचा जीव धोक्यात जाईल अशी गोष्ट घडू नये, त्यासाठी त्या डॉक्टरवर कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. ओके, जर तुमची ही मागणी पूर्ण झाली तर आपण कुठलं पाऊल घेणार ॲक्शन? पूर्ण मागणी नाही झाली तर आम्ही पुढचा लढा देऊ. काय प्रसंगी शेवटी कायद्यावर आमचा विश्वास आहे. कायद्याच्या ह्यानं आम्ही चाललोय. आम्ही अजून थोडा वेळ वाट बघणार, थोडे दिवस वाट बघणार, नाहीतर मग शेवटी आम्हाला कायदा हातात घ्यावा लागणार. पण त्या डॉक्टरला आम्ही काय सोडणार नाही. अशा चुकीचे उपचार करणाऱ्या कसाही डॉक्टरला आम्ही काय सोडणार नाही. कसा असेल लढा? लढा काय असेल? लढा आता आम्ही सल्ला घेऊन आमचे वरिष्ठ आहेत आमच्या घरातले यांच्याशी चर्चा करून आम्ही पुढे दिशा ठरवू आम्ही.